बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्यापासून उड्डाणांना सुरुवात होणार। या विमानतळावर पहिल्या टप्प्यामध्ये दररोज 30 फ्लाइट्स टेक ऑफ आणि लँडिंग करणार। अकोल्यामध्ये लवकरच वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होणार। त्यासाठी स्कायनेक्स एरो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भारतीय विमान पतन प्राधिकरणाचा सामंजस्य करार अकोल्याचे खासदार अनुप धोत्रेंनी केला होता। केंद्राकडे पाठपुरावा। नांदेडमध्ये सक्षम ताटेच्या आईसह प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचा प्रकार। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे अनर्थ टळला। 2 पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी करून त्यांना अटक करा, सक्षमच्या कुटुंबियांची मागणी। वर्ध्याच्या कारंजा परिसरामध्ये बनावट विदेशी दारूची निर्मिती। प्रहार जनशक्ती संघटनेचे विधानसभा प्रमुख जयकुमार बेलखडे यांनी बनावट दारूच्या कारखान्याचा केला पर्दाफाश। या प्रकरणी कारंजा पोलिसात नोंद। पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणी पूजेची ऑनलाईन नोंदणी 26 डिसेंबरपासून सुरू होणार। 1 जानेवारी ते 30 मार्च 2026 या कालावधीसाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार, मंदिर समितीकडून जाहीर। नाताळच्या पूर्वसंध्येला भंडाऱ्यामध्ये सेंट पॉल चर्चसह विविध चर्चवर विद्युत रोषणाई। चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांची रेलचेल। नाशिकच्या मनमाडमध्ये नाताळचा फिवर। आकर्षक रोषणाईनं चर्च उजळले। ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी आकाश कंदील आणि जिंगल बेलची सजावट। शहरामध्ये एकूण 7 चर्च। दिल्ली मेट्रोच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। प्रकल्पामध्ये 13 नवीन स्टेशन असणार। यामध्ये 10 अंडरग्राऊंड स्टेशनचा समावेश। 16 किलोमीटरचा असणारा हा प्रकल्प 3 वर्षात पूर्ण होणार। बंगळुरूमध्ये एअर टॅक्सीची ट्रायल सुरू। सरला एव्हिएशनकडून एअर टॅक्सीचे जमिनीवर परीक्षण। या एअर टॅक्सीमध्ये टेक ऑफ आणि लँडिंगची सुविधा। जमिनीवरील चाचणीनंतर एअर टॅक्सीची हवाई चाचणी होणार। देशात बंगळुरूमध्ये सर्वप्रथम ही सुविधा सुरू होण्याची शक्यता। हरियाणाच्या कुरुक्षेत्रामध्ये शेकोटी पेटवणं जीवावर बेतलं। हॉटेलच्या बंद खोलीमध्ये कोळशाची शेकोटी पेटवली। बंद खिडकीमुळे धूर बाहेर जाऊ न शकल्यामुळे 5 मजुरांचा गुदमरून मृत्यू। पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचा लिलाव। आरिफ हबीब ग्रुपनं 4,320 कोटी रुपयांना केली खरेदी। अमेरिकन सैन्याचा पूर्व पॅसिफिक महासागरामध्ये पुन्हा एकदा बोटीवर हल्ला। बोट ड्रग्ज वाहून नेत होती, त्यामुळे हल्ला करून ती नष्ट केल्याचा अमेरिकन सैन्याचा दावा। हल्ल्यामध्ये बोटीवरील एकाचा मृत्यू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।